मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये जर बघितलं तर आपण काही फॉर्म्युला बघितले होते प्रोबॅबिलिटीचे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. दुसरा होता प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि तिसरा होता प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ बी. चौथा होता प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी ब्रॅकेट रेस टू डॅश आणि इज इक्वल टू काय होता 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. आणि पाचवा होता प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार और प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ह्या 5 फॉर्म्युलाचा वापर करून आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक एक्झाम्पल पाहिलं होतं. आता तसंच प्रकारचं आणखी एक एक्झाम्पल आपण काय करणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इफ जर प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही 0.3 दिलेली आहे, तसेच बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही 0.4 आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी हा 0.5 आहे. फाईंड आपल्याला करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आर ए आणि बी त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, जे आहे की ते आपण काय करूया ह्याच्यामध्ये नमूद करूया. गिवनमध्ये काय काय आहे बघायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 0.3, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 0.4 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 0.5. बरोबर. देअरफॉर आपल्याला काय माहीत आहे, फॉर्म्युला जो माहीत आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. हा फॉर्म्युला काय करूया आपण पहिल्यांदा अप्लाय करूया. तर बघा, ए किती आहे 0.3, बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किती आहे 0.4, तसेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी हा आहे 0.5 म्हणजे 0.7 वजा 0.5 बरोबर 0.2 आपल्याला काय मिळाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. एक्झाम्पलमध्ये जर बघितलं ए आणि बी काय आहे इंडिपेंडेंट आहे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी, कारण दोन्ही इंडिपेंडेंट आहेत. बरोबर. इज इक्वल टू ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 0.3 गुणुले बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 0.4 म्हणजे आपण इथं म्हणू शकतो दोन्हीचा गुणाकार केला तर 0.12. बरोबर. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हे जर कम्पेअर केलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी हा 0.12 आला आणि दोन्ही इव्हेंटची प्रोबॅबिलिटीचा गुणाकार केल्यानंतर जर बघितलं तर दोन्ही इव्हेंटचा गुणाकार करून बघितलं तर इथं आन्सर आलं 0.12 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी जर बघितलं तर इथं आन्सर आलं 0.2. तर आपण म्हणू शकतो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज नॉट इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी.